ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी करण्यात आला। या अविस्मरणीय सोहळ्यास खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, प्रमुख कार्यवाह अजित बुरे, ज्येष्ठ अभिनेते अशोक समळे, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर प्रेक्षागृहात रंगकर्मी, ज्येष्ठ माजी नगरसेवक, नामवंत ठाणेकर नागरिक, ज्येष्ठ संपादक, पत्रकार आवर्जून उपस्थित होते। गेले काही महिने नूतनीकरणासाठी गडकरी पडदा बंद रंगमंच सुना होता। नाट्यरसिकांना वाट पाहावी लागली। तो दिवस अखेरीस आज उजडला। तिसरी घंटा झालेली आहे। नूतनीकृत गडकरी रंगायतनचे लोकार्पण झाले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे। कलाकारांच्या सूचना लक्षात घेऊन या नूतनीकरणाचं काम झालेलं नाही। ही वास्तू मोडकळीला आलेली होती, तिचे पूर्ण रूप नूतनीकरणाने पालटले आहे। नव्याने लिफ्ट आली आहे, त्यामुळे आता ही वास्तू आणखी सुंदर आणि दिमागदार झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे। बदलत्या ठाण्यात अनेक गोष्टी येत आहेत। रस्ते, मेट्रो, स्वच्छता यांच्यासोबतच एक हापूस पार्कही जाणार आहे। सेंद्रिय शेतीचा प्रकल्प यापूर्वीच महापालिकेने केला आहे, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले। अशोक हांडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी यावं। त्याचबरोबर लोककलेतलं ज्येष्ठ श्रेष्ठ नाव डॉक्टर प्रकाश खांडगे यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं। अनेक मान्यवर साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, सामाजिक संस्था, क्रीडा अशा क्षेत्रातली ठाण्यातली अनेक भूषणं या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी करायला लागलो तर वेळ लागेल मला, कारण काही अनेक लोकांना भाषणं करायची होती, पण माफ करा आम्हाला तिकडे आळंदीला कार्यक्रम असल्यामुळे जायचं आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण विकासाला प्राधान्य दिलेलं आहे। मी येता मगाशी आयुक्तांना सांगितलं, हे जेवढे स्वच्छतेसाठी इथे एक वेगळी टीम ठेवा, साफसफाई राहिली पाहिजे, हा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम जे व्हीआयपीचे आहेत तसेच तुमच्या रंगकर्मीचे देखील पब्लिक टॉयलेट बाथरूम साफ राहिले पाहिजे। प्रेक्षकांचे देखील जे काही टॉयलेट आहेत, बाथरूम आहेत तेही स्वच्छ राहिले पाहिजे। तिथे स्पेशल टीम लावा। प्रत्येक माणूस तिथे आल्यानंतर वास्तूची कुठे ओळख कधी होते, तिथे स्वच्छता असते, साफसफाई असते आणि त्या ठिकाणी आपण विशेष लक्ष घालावं। शहरात तर आपण करताच आहे आणि म्हणून शहर देखील आपलं सुंदर होत आहे, बदलत आहे, अनेक प्रकल्प आपण आणतोय। मला आठवण आहे की सगळ्यात जास्त या ठिकाणी प्रकल्प अम्युनिटी आपण सार्वजनिक सहभागामधून केलेले आहे आणि त्यामुळे ठाण्याला जे काय वैभव प्राप्त झालेला आहे, किंबहुना या ठिकाणी ठाणं बदलत आहे आणि म्हणून त्यामध्ये आता गडकरी रंगायतनचं देखील आणि ते चित्रफितीमध्ये दाखवलं। सभा होती आणि त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं काय पाहिजे, ते एका श्रोत्याने सांगितलं, त्याचं आपलं त्यांचं नाव प्रकाश गुप्ते यांनी सांगितलं आम्हाला नाट्यगृह द्या आणि नाट्यगृह द्या, तुम्हाला ठाणा आम्ही देतो। आणि बाळासाहेबांनी गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या दोन वास्तू त्या काळात केल्या। त्या काळात सतीश प्रधान
नगराध्यक्ष होते आणि आपण ही वास्तू दिमागदारपणे पाहतो. बाळासाहेबांचंही प्रेम या वास्तूवर होतं आणि त्यावेळेस भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं बाळासाहेबांच्या हस्ते आणि त्यावेळेस थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दत्ताजी तामाणे प्रमुख पाहुणे होते आणि अशी मोठी माणसं वास्तुविशारद वसंतराव पानसरे यांनी गडकरीचं डिझाईन केलं होतं. अत्यंत देखणी वास्तू ठाण्यामध्ये उभी राहिली आणि या वास्तूवरचं शिल्पही तितकंच देखणं आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या नावानं सभागृह ओळखलं जातं ते राम गणेश गडकरी आहेत, शाकुंतल आणि सौभद्र लिहिणारे अण्णासाहेब किर्लोस्कर आहेत, उजव्या बाजूला मराठी रंगभूमीचं दैवत असलेलं बाल गंधर्व आहे आणि या तिघांच्या अस्तित्वामुळे हे नाट्यगृह खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून नाट्यसृष्टीचं भाग्याचं ठरलं अशी नोंद या ठिकाणी झालेली आहे. आता इथे बाहेर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही आपण केलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यात पूरक अशा गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. एक